आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण विविध गोष्टी करत असतो, बरोबर आहे. यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज भासते. पूर्वी मानवी श्रमाचा व प्राण्यांचा वापर करून कामे केली जात असे. मानवाच्या गरजा जसजशा वाढत गेल्या तसतशा ऊर्जा साधनांचा व ऊर्जा स्रोतांच्या वापरामध्येही बदल होत गेला. ही ऊर्जा मानव मुख्यत्वे करून निसर्गातूनच मिळवतो. तर पूर्वी काय होतं, आपल्या गरजा भागवण्यासाठी मानव हा विविध गोष्टी करत होता. ऊर्जेची गरज भासते मानवी जीवनात, बरोबर आहे. जसे जसे मानवाच्या गरजा वाढत गेल्या तसतशा ऊर्जा साधनांचा आणि ऊर्जा स्रोतांचा वापरही बदलत गेला. तर तर ऊर्जेचे हे प्रमुख 2 प्रकार पडतात. पदार्थावर आधारित ऊर्जा साधने आणि प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने. तर पदार्थावर आधारित ऊर्जा साधने कोणकोणती असतात? लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा, अणू. तुम्हाला माहिती आहे का कोणकोणते असतात? पदार्थावर आधारित ऊर्जा साधने अजून? नाही माहीत का? त्याला पण आपण थोडक्यात पदार्थावर आधारित ऊर्जा साधने बघूया. तर पहिलं काय असतं? लाकूड. लाकूड हे खेड्या गावामध्ये चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लाकूड मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. तर अजून लाकूड कशासाठी वापरतात? पूर्वीचे घरं असायचे बघा, ते आपण सागच्या लाकडांनी बांधले जायचे, बरोबर आहे? ते असायचे. अजून माहिती का तुम्हाला लाकडाचा वापर? माहिती आहे कोणाला? लाकडाचा वापर? हं. तर मग दुसरा आहे कोळसा. कोळसा हा प्राचीन काळी भूहालचालीमुळे वनस्पती, प्राण्यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. त्यावर दाब, उष्णतेचा परिणाम होऊन त्यामधील घटकांचे विघटन होऊन फक्त कार्बन द्रव्य शिल्लक राहिली. त्यापासून कोळशाची निर्मिती झाली. तर कोळसा हा काय आहे? प्राचीन काळी भूहालचालीमुळे वनस्पती, प्राण्यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. तेव्हापासून उष्णता निर्माण केली गेली. ते विघटन झाले त्याचे कार्बन द्रव्यद्वारे. त्यापासून कोळशाची निर्मिती झाली. कोळशाच्या गुणवत्तेवरून कोळशाचा वापर ठरवला जातो. म्हणजे त्याची गुणवत्ता काय आहे? तो किती उष्ण होतो त्याच्यावरून त्याचा वापर ठरवला जातो. तसंच साधा कोळसा स्वयंपाकघरात किंवा भटारखान्यात वापरला जातो. साधा कोळसा हा कुठे-कुठे वापरला जातो? स्वयंपाकघरात, भटारखान्यात वापरला जातो. दगडी कोळसा प्रामुख्याने उद्योगधंद्यामध्ये वापरला जातो. कोळशाच्या मध्ये दगडी कोळसा पण येतो. बरोबर आहे? तर प्रामुख्याने ते उद्योगधंद्यामध्ये वापरला जातो. या कोळशापासून औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. तर या कोळशापासून कोणकोणती विद्युत निर्मिती केली जाते? औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. तर तिसरं आपण बघूया नैसर्गिक वायू. खनिज तेल व नैसर्गिक वायू बद्दल माहिती का तुम्हाला? काही माहिती आहे का? तर आता मी सांगते. भूहालचालीमुळे ज्याप्रमाणे दगडी कोळशाची निर्मिती झाली, त्याचप्रमाणे खनिज तेल व नैसर्गिक वायूची निर्मिती झाली. तर भूहालचालीमुळे जसे दगडी कोळशाची किंवा कोळशाची निर्मिती झाली ना, त्याचप्रमाणे खनिज तेल व नैसर्गिक वायूची निर्मिती झाली. खनिज तेल भूपृष्ठाखाली असं तळाखाली जमिनीत सापडते. तर खनिज तेल काय काय येतं माहिती का? खनिज तेल कोणते कोणते राहतात? पेट्रोल, डिझेल अजून काय असतं खनिज तेलामध्ये? हं. ते कुठे आढळतात तर? भूपृष्ठाखाली अथवा सागरात कमी कमी आढळतात. बहुतेक खनिज तेलाचे विहिरीमध्ये नैसर्गिक वायूसाठी असतात. तर विहिरीमध्ये नैसर्गिक वायूसाठी असतात खनिज तेलाचे. खनिज तेलाचे साठे मर्यादित रूपात असतात. त्या मानाने त्याची मागणी जास्त आहे. खनिज तेलाचे साठे एका अर्थात मर्यादित असतात, पण त्याची मागणी खूप आहे. म्हणजे आता सध्या तुम्हाला माहिती आहे पेट्रोल खूप महाग झाले. कारण की त्याचा साठा कमी असल्यामुळे पेट्रोल, डिझेल हे महाग झालेले आहे. त्यामुळे खनिज तेलाची किंमतही जास्त असते. खनिज तेलाच्या काळ्या रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे या खनिजास काळे सोनेही म्हणतात. खनिज तेलाचा कलर कसा असतो? हा काळपट असतो. काळपट रंगामुळे त्याला त्या किमतीमुळे त्याला काळे सोने म्हटले गेलेले. म्हणजे त्याची एवढी किंमत आहे की त्याला सोन्यामध्ये मोजले गेलेले. हं. औष्णिक विद्युत निर्मितीसाठी या ऊर्जा साधनाचा वापर होतो. कुठे निर्मितीसाठी यांचा वापर होतो. औष्णिक विद्युत निर्मितीसाठी या ऊर्जा साधनाचा वापर केला जातो. चला तर मग मी तर प्रकाश काही प्रश्न विचारते तुम्हाला.
त्याबद्दल मला उत्तर द्या. प्रकाश मिळवण्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरले जाते? अजून? सूर्य. बरोबर. अगदी बरोबर. तर ज्वलनशील वायूचा इंधन म्हणून कुठे वापर केला जातो? ज्वलनशील वायू. म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्वलनशील वायूमध्ये काय येतं? सिलेंडर येतं. बरोबर? त्याचा वापर कुठे केला जातो? स्वयंपाक करतो की नाही आपण घरी? गॅस वगैरे त्याद्वारे. मी जेवढे प्रकार शिकवले तुम्हाला ऊर्जेचे ते करून त्याच्यावर अभ्यास करून आणायचा आणि काही त्याच्याबद्दल माहिती लिहून आणायची. उद्या सर्वांचं चेक करेल. अशा पद्धतीने मी ऊर्जा साधने हा पाठ आज शिकवला. उर्वरित पाठ आपण भाग पुढील तासी केला घेऊ. काय प्रॉब्लेम झाला माझे पेपरच ओपन नाही झाले यार. एवढी मेहनतीने केली. PDF एवढी मेहनत